विकास कामं होतात, मात्र त्यांची ठेप न ठेवल्यास त्याची अतिशय दुरावस्था होऊन जाते आणि तो एक त्रासाचाच विषय ठरतो. याचं उदाहरण म्हणून सध्या संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण याकडे बघितलं जातंय. नाशिकमध्ये चुंचाळे शिवार येथील जाधव संकुल येथे संत शिरोमणी सावता महाराज हे क्रीडांगण तयार झालंय. प्रभाग क्रमांक 26 येथे या क्रीडांगणाचं 2 वर्षापूर्वी मोठ्या उत्साहात याचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र आता त्याची ठेप न ठेवल्याने तसेच येथे मद्यपींच्या वाढलेल्या धुडगुसामुळे क्रीडांगणाची दयनीय अवस्था झाली आहे. या क्रीडांगणात गरजुल्ले लोकांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलाय. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येतात. मात्र येथील गरजुल्ले व मद्यपी लोक महिलांची छेडछाड काढणे, दिवसभर क्रीडांगणाच्या अवतीभोवती मद्यसेवन करणे, गांजा पिणे यासह वेगवेगळे प्रकार करतात आणि दिवसा रात्री देखील आपण त्यांना इथे बघू शकतो. या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी सुरक्षा रक्षकासह या ठिकाणी महानगरपालिकेच्या वास्तू देखील बांधण्यात आल्या. मात्र या वास्तूचे देखील दरवाजे खिडक्या अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचं समोर आलंय. दरम्यान ही वास्तू आता मद्यपी आणि गांजा पिण्यासाठी सर्रास वापरली जाते. याबाबत नागरिकांनी देखील संताप व्यक्त केलाय. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले यांनी वारंवार तक्रार दाखल केली. मात्र सातपूरच्या बांधकाम विभागाने अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता उडवाउडवीचं उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला. संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण चुंचाळे शिवार जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली, या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत, म्हणजे कोण दारू पित असेल, गांजा वगैरे ह्या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे. महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे. चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे. दरम्यान महापालिकेच्या वास्तूचा वापर जर मद्यपी टवाळखोर करत असतील तर महापालिकेचे अधिकारी करतात तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. आता तरी सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तूचा मद्यपी टवाळखोरांकडून सुटका करावी अशी मागणी आता जाधव संकुल येथील नागरिक करतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.